नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की संजय गांधी निराधार योजनाचे जे लाभार्थी आहेत त्यांना हे त्यांचं पेन्शन हे अनुदान हे त्यांना मिळालेलं आहे. आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत की कोणत्या कोणत्या लाभार्थ्यांना हे मिळालेलं आहे व कोणत्या कोणत्या लाभार्थ्यांना नाही मिळालेलं आहे. हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती जाणून घेण्याचा पूर्णपणे प्रयत्न करणार आहोत. 28/3/2025 रोजी बऱ्याचशा लाभार्थ्यांना 6,000 रुपये, कोणाला 3,000 रुपये असे मिळालेले आहेत. असे का बरं मिळाले की ज्यांचे 2 महिन्याचे पैसे पेन्शन थकीत होते त्यांना 3,000 रुपये मिळाले, ज्यांचे 4 महिन्याचे पेन्शन थकीत होते त्यांना हे 6,000 रुपये मिळाले. आपण बघू शकता वर्धा जिल्हा रुपये 6,000 रुपये मिळाले 28/3/2025. मी मागील व्हिडिओमध्ये सांगितलेले होते की 28 मार्चला हे पैसे हे त्यांचे अनुदान हे त्या दिवशी मिळणार आहेत व जे लाभार्थ्यांना अजून देखील हे मिळालेले नाहीत त्यांनी त्यांचे DBT लिंक करून घ्या आणि आधार हे व्हॅलिडेट हे लवकरात लवकर करून घ्या, जेणेकरून त्यांचे हे जे पेन्शन आहे जे थकीत आहे हे पेन्शन त्यांना लवकरात लवकर मिळून जातील. आता हे 31 मार्चपर्यंत हे पेन्शन येणार आणि आता जर त्यांचे 31 मार्चपर्यंत पेन्शन नाही आले तर पुढील महिन्यामध्ये 5 तारखेपर्यंत त्यांचे हे पेन्शन त्यांना त्यांच्या खात्यामध्ये वितरित केले जाणार आहे. आणि 5 तारखेमध्ये पर्यंत नाही आले तर त्यांना महिन्याच्या शेवटी म्हणजेच की एप्रिल महिन्याच्या शेवटी 25 ते 30 तारखेच्या दरम्यानमध्ये त्यांना हे अनुदान त्यांच्या अकाउंटमध्ये हे येणार आहेत व त्यांच्यामध्ये वाढ होणार का की तेवढेच मिळणार आहे हे आपल्याला पुढे कळेलच की त्यांच्यामध्ये वाढ होणार आहे की नाही. पण सध्या तरी त्यांना हे अनुदान हे 1,500 रुपये प्रति महिन्यानेच मिळणार आहे. संजय गांधी निराधार योजनाचे जे लाभार्थी आहेत त्यांना आता लवकरात लवकर हे पेन्शन मिळायला सुरुवात झालेली आहे व जे लाभार्थी बाकी आहेत त्यांना हे पुढे देखील मिळत राहतील. हे त्यांचे का बरं रखडलेले पेन्शन होते की हे जे पेन्शन होते हे बाकी साऱ्या योजना चालू आहे, जसं की शेतकऱ्यांचे कर्जमाफी झाले व लाडकी बहीण योजना, त्यामुळे हे पेन्शन थकीत करण्यात आलेले होते. त्यांना एकसाथ हे पुढे देखील मिळणार आहे आणि ह्यामुळे सरकारजवळ सरकारच्या तिजोरीवर हा बोज आलेला आहे लाडकी बहीण योजनेमुळे. आणि किसानचे कर्ज जे आहेत त्यांना माफ करण्यात आले होते 1.5 लाख रुपयेपर्यंत. त्याच्यामुळे सरकारला सरकारी तिजोरीवर बोज झालेला आहे. त्या बोजामुळे संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ सेवानिवृत्ती योजना आणि विधवा पेन्शन योजना असे जे पेन्शन आहेत ज्यांना पेन्शनची फार अत्यंत जरूरत आहे अशा लाभार्थीच पेन्शन हे रखडण्यात आलेले होते. आता त्यांना हे रेग्युलर पेन्शन मिळायला सुरुवात झालेली आहे व पुढे देखील रेग्युलर मिळणार अशी आशा करते. आणि ज्यांना हा व्हिडिओ आवडला असेल व माहिती आवडली असेल त्यांनी माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका, जेणेकरून पुढे देखील तुम्हाला असे नवीन व्हिडिओ मिळत राहतील. धन्यवाद.